नाही जास्त खात नाही हा अळूला, ह्या खूप चांगलं आहे. आणि हे बियाणं ना काही विकत आणलं होतं, गावठी काकडी आहे ना ही, खाऊ शकतो. आता यात टाकते मी थोडंसं खोबरं. हे बघा जेवण ना वाढलंय मी. पण एक गोष्ट तुमचे शेअर करायची, एक आनंदाची बातमी जी कुणालने आम्हाला मगाशी जेवता जेवता सांगितली. हे लॉकडाऊनमध्ये जे 2 वर्ष होते ते खूप वाईट होते त्याचे कुणालसाठी पण. ए वाग्या तुला ह्याच्यासाठी तर जवळ घेत नाही ना, तू चावत बसतो, बाकी काय करत नाही. बघ हे काय आता बटन सगळं खेतच बसणार. मग आपण लाडात घेतलं ना शेरूचं, म्हणजे अगदी काय नाही, आपले कान नाक सगळं असं ओढत बसतो. तो कसं खेळतो आपल्याशी, पण आपल्याला असं हे होतं ना. मग मायाळू आहे ना, पण शेरू खूप मायाळू आहे. मायाळू, पण त्याचा मायाळूपणा चालत नाही, दात दूध लागतात त्याला, वाटतं पटापट हे करत बसतो. मी जराशी लाडात बोलली का येऊन, मी म्हणजे लाडात असं नाही, तो मग घेऊन पळायला घरात. बघ ए वागे इकडे घेऊन ये, असं त्यांची मस्ती चालू असते ना. आता घरामध्ये बघा मारामारी चालली त्यांची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना. हे सकाळी मस्त असा पाऊस पडून गेला आहे. आता वाजलेत मला वाटतं काहीतरी 10, पण खूप असं छान वाटतं आहे. पाऊस असा भरलेला आहे, पण कसा बारीक बारीक पडतो, म्हणजे रिमझिम पाऊस. घरातले आमची मंडळी म्हणजे मेंबर घरातले, कुणाला गेला ट्युशनला, कुणालचे बाबा आत्ता तिथे रानात काम करत होते, आत्ताच ते घरी आले. भाग्या शेरू आराम करतात, म्हणजे झोपलेले आहेत ते. आणि आत्ता मी निघालेली आहे भाजी घ्यायला, कारण मला आता जेवण करायचं आहे. तर हा बघा हा सूप घेतला आहे, तेव्हा कुकरची शिट्टी पण झाली. आणि हा बघा शेरू आला आहे मागे. तर आज की नाही मी बनवते अळूची भाजी. आपल्या परसामध्ये ना अळू मस्त तयार झालेला आहे, म्हणजे जो रान अळू. आणि गेल्या वर्षी की नाही अळू लावला होता, म्हणजे वड्यांचा अळू तो आपण लावलेला आहे. आणि हा जो आता अळू आला आहे ना, तो ह्या वर्षी आपोआप उगवला आहे. म्हणजे गेल्या वर्षी काहीच नव्हतं, अळूचं एक पण पान उगवलेलं नव्हतं इथे, पण ह्या वर्षी कसं आपोआप उगवलं आहे ह्याचं मला नवल वाटतं. ह्या गोष्टीचं काय माहिती, बघा देवाची कृपा. आता लावलेलं अळू असलं तर ठीक आहे, चला आपण लावलं आहे आणि तू उगवलं तर काय वाटत नाही, पण हे न हे करता आलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं मला नवल वाटतं आहे फार. चला अळू काढून घेऊया आणि एक रेसिपी मस्तपैकी अळूची भाजी आज शेअर करते तुमच्याशी. मला ना अळूची भाजी खूप आवडते, म्हणजे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते, मस्त लागते. आणि आता हा जो अळू आहे ना आत्ता जो आलेला आहे तो पण एकदम ताजा कोवळा मस्त असा तयार आहे, एकदम कोळी कोळी पान आहे, त्याच्यामुळे भाजी ना एकदम छान होणार आहे. आणि काल बघा इथे हे आहे ना सगळं साफ केलं मी, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघा हे इकडे सगळं रान वाढलं होतं ना, हे आपल्या मिरचीचं रोप गेल्या वर्षीचं, ते सगळं ना काल साफ केलं संध्याकाळी. म्हणजे काल थोडासा पाऊस आहे ना कमी होता ना, मग हे पटापट करून टाकलं, त्याच्यामुळे बरीचशी जागा बघा इकडचे मोकळे झाले. आणि हे बारीक बारीक आता तयारी केलं ते पुन्हा उगवले. आणि हा बघा हा इथे आपला अळू आहे. कुणालच्या बाबा येतात कैची घेऊन, त्याचा सुरी घेऊन. मध्ये ना एकदा मी बनवला होता अळू, हा मस्त झाला होता ह्या पानांचा. हे बघा हा रान अळू जो पावसात आपोआप आलं आहे, कसा आला असेल ना आपोआप. आणि हे बघा ही जी पानं आहेत ना ही लावलेली आहेत आपण, वड्यांची पानं. चला पटापट जरा काढून घेऊया. आणि हे अळूचं कसं असतं, एक कंद लावला ना का ते आपोआप मग वाढत जातं. पण ह्या गोष्टीचं मात्र मला नवल वाटतं आहे, हे कसं आलं देवाला माहिती. देठाचं घे बरोबर देठ नाही जास्त खात नाही हा अळूला, ह्या खूप चांगलं आहे. आणि असं कोवळा कोवळा असेल ना, हा बघा हा कसा मध्ये मध्ये नाचतोय बघा शेरू. कोवळा कोवळा असेल ना एकदम मस्त भाजी छान बनते. म्हणून मग जास्त पानं अशी मोठी व्हायची वाट बघत नाही मी, कोवळा कोवळा असेल तेव्हाच करायचं. कसं ना गेल्या वर्षी नाही आलं, मग ह्या वर्षी कसं आला इकडे. हा अरे ते बी असतं त्यांचं, ते मग गेल्या वर्षी का नाही पडलं आला मग. कंद वगैरे पडला असेल ना, हा ते कंद रुजतं, मग असं येतं वर खाली करतो ना. हा मग माती का आता इथं आपण खोदत नाही, पण हा रानटी आलू आहे. मग ते कंद असतो ना, एखादा असेल तो कंद, त्याला फुटऱ्या. हा कंद एक कंद फोडला तरी भरपूर येतो. ते सुपा माहीत आहे. तर ही सगळी जरा पानं आहे ना मी आता काढून घेते. तर ही बघा ही वड्यांची पानं आहेत ना, ते पण काढतात कुणालच्या जेव्हा, म्हटलं संध्याकाळी बनवूया म्हटलं. ही बारकी बारकी पण येते, काढून टाकू का? हां ते जून नको, याचं काय चांगलं नाही होणार. हे बारकी बारकी पण घे बघ, हे जरा वाटतात ना हिरवट.
आता पाऊस नाही तर परत नंतरला मग सगळं जून गेली बघ. त्यांना नाही खायला बघ, नाही ती खायला बरोबर. मस्त झालं ना पावसामध्ये अळू हा. ते छोटी छोटी पण काढ मग पानं तयार झाली वाटेल ती वड्यांसाठी काढ. ही बघा ही एवढी आता पानं निघालीत आपल्याला भाजीसाठी बस झाली. ती स्वच्छ ना जरा धुवून घेते हा. तुम्हाला वाघ्या आणि शेरू बघायचे तर हे बघा, हा बघा आपला वाघ्या, तो बघा आपला शेरू. वाघोबा हा जंगल मॅन. जंगल मॅन नको 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 अजिबात नको. शेरू की नाही आता बाथरूमला गेलो होतो तर आपल्या परसात की नाही काकडी तयार झालेली आहे. तर कुणालच्या बाबा सकाळपासून मागेले आहेत काकडी काढून घे, काकडी काढून घे. तुम्हाला दाखवते म्हणजे एकच मस्त अशी तयार झालेली आहे. अजून पण छोट्या छोट्या तयार झाल्या तर तुम्हाला मी नंतरला ना एक सेपरेट व्हिडिओ करून मी आणि दाखवेन तुम्हाला आपल्या बागेत काय काय तयार झालं ते. लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन ना मी. पण काकडी आपण काढून घेऊया. ही बघा दिसते 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 थांब ना पान आहे मध्ये. ही बघा पाऊस पण आला बघा तेवढ्यात. ही बघा काकडी आपली तयार झाली ती आता काढायलाच लागेल ना तर मग जून होऊन जाईल. चला म्हणतं काढते तर तुमच्याशी पण शेअर करते दाखवते तुम्हाला बघू दे. हां हे बघा हे बियाणं ना काही विकत आणलं होतं गावठी काकडी आहे ना ही. साल बघा भरपूर छोटी 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 झाली. हां हे बघा छोटी छोटी खूप आले. आणि आज ही भाजी आहे ना मी चुलीवरती करते. तर सर्वात आधी भाजी चिरून वगैरे घेते म्हणजे धुवून वगैरे ठेवलंय. पण चिरायच्या आधी हाताला की नाही तेल लावून घेते. तर तेल नाही लावलं ना तर थोड्याफार प्रमाणात खाज बघा येतेच. आता हा अळू जो आहे ना तो कमी खाजवाला अळू आहे पण तरी पण थोड्याफार प्रमाणात बघा खाज असते. त्याच्यामुळे तेल लावूनच ह्या भाज्या साफ करायच्या. आणि साफ करताना त्या शिरा वगैरे असतात ना त्या थोडं काढून घ्यायच्या. आता हा एकदम कोवळा अळू आहे म्हणून काय एवढं काय जास्त काय शिरा वगैरे निघणार नाही. पटापट बघा साफ करून घेते. आणि हे बघा चूल पण आपले धुमसट ठेवले. कोणतेही वाटण न लावता ही भाजी करणार आहे. पीठ लावून ही भाजी इतकी सुंदर बनते, इतकी टेस्टी बनते, खूप मस्त बनते ही भाजी. चला झटपट भाजी चिरून घेते. तर साहित्य बघा आज मी की नाही वाल टाकून करणार आहे अळूची भाजी. आणि हे घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ 1 ते 1.5 चमचा भरपूर होतं. कोकम घेतलेत, फोडणीसाठी लसूण आणि ही बघा आपली चिरलेली भाजी. आणि पिठाची परत होते ना त्यातच चिरून ठेवले. तर तेल बघा आपलं गरम होत आलं आहे. आणि आता मी भाजी करायला घेतली आणि नेमका पाऊस पण पडतोय त्याच्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला पावसाचा आवाज येईल. आता सगळ्यात आधी फोडणीमध्ये टाकूया आपण लसूण. तर लसूण ना चांगली अशी ना लाल करून घेऊया. लसणाची फोडणी टाकून ना एकदम मस्त बनते अळूची भाजी. त्यात टाकते मी तिखट मसाला. तर आपल्या चवीप्रमाणे तिखट मसाला टाकला. नंतर हे वाल जरा 2 मिनिटं ना असे परतून घेते. आता आपण टाकूया ही भाजी अळूची. सर्व की नाही भाजी टाकून झाल्यानंतर असं जरा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता त्यात टाकते मी हे कोकम 4-5 कोकम. नंतरला थोडीशी हळद. आता मीठ की नाही नंतरला टाकणार. हे जरा परतून घेऊया. हे व्यवस्थित आता मिक्स करून झाली. आता आपण त्यात टाकूया पाणी. आता आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आणि चांगली अशी ना उकळी येऊन द्यायची. आता त्यात मी टाकते थोडंसं मीठ आपल्या चवीप्रमाणे मीठ. आणि हे बघा हे तांदळाचं पीठ घेतलेलं ना त्यात थोडंसं असं पाणी घेतलं मिक्स करून. आता हे टाकायचं. खूप मस्त बनते भाजी पीठ लावून. आता ह्याला जरा चांगली ना अशी उकळी येऊ देत. तर थोडेसे की नाही शेंगदाणे पण टाकते. कुणाच्या बाबा म्हणतात शेंगदाणे पण टाक. ते थोडेसे टाकूया आणि थोडंसं पाणी अजून वाढवते मी. कारण पीठ लावलं ना मग नंतरला एकदम घट्ट होऊन जाते भाजी. त्याच्यामुळे आधीच थोडंसं पाणी जास्त टाकलं ना की छान मग आपल्याला अंदाज येतो मग. तर आता याला चांगल्याशी उकळी येऊ दे आणि चांगलं शिजू दे 1-5-10 मिनटं.
तर भाजी की नाही आपली आता शिजत आली आहे बघा. आता आपल्याला किती पातळ हवे किती घट्ट हवे त्याप्रमाणे ठेवायचं. तर आम्ही कसं मीडियम ठेवतो, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. म्हणजे आपण भातावर पण खाऊ शकतो, भाकरीवर पण खाऊ शकतो. आता यात टाकते मी थोडंसं खोबरं. झालं. आता 1-2 मिनटात आपण हे उतरवूया खाली. कुणाच्या बाबांना सांगितलं केळीचं पान तरी काढून आणा. सोडा सोड. केळीची पानं आहेत ना, हे बघा सगळी ना फाटलेत. वारा येतो ना जोर जोरात, वाऱ्याने ते सगळे फाटून जातात. शोधून शोधून मग ते घ्यावं लागतं. तर एक पान बघा तेव्हा अर्धच आहे, बस होईल आपल्याला. हां तर भाग्या शेरू की नाही आपले जेवायला बसलेत. तोपर्यंत मी हा सलाड तयार करते. ते बघा आवाज बघा. तर काकडी बघा आपण मग अशी काढली नाही, सोलून ठेवले, ह्याच्यात तुकडे करून घेते आणि जोडीला कांदा. हे बघा जेवण ना वाढलंय मी. हे भात, ही बघा आपली अळूची भाजी, भाकरी बनवले, सलाड आणि लोणचं वाढून ठेवलंय. मी तर खायला सुरुवात केलेली आहे. खाऊन बघा. आज कुणाल ना जरा येतोय. हा भाजीत कमी काय आहे? भाजीत काय कमी नाही. म्हणजे आमच्याकडे की नाही पद्धत आहे. मी चांगली झाले का असं विचारत नाही, मी आधी विचारते काय कमी आहे म्हणून. काय कमी आहे नाही ना. कॅमेरा चालू आहे म्हणून नको काय बोलू, काय असेल ते पटकन बोलायचं बाबा काय कमी आहे. कुणाल ये लवकर. कुणालचं बघा ताट वाढून ठेवलंय, तो कपडे चेंज करतोय, त्याला आज उशीर झालाय खूप यायला. आणि हा बघा वाघ्या, ये बेटे ये वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी पण बघा हे केळीची पानं ठेवलेत, कारण दोघं जण असतात. ह्या बघा हा बसलाय माझ्या बाजूलाच आहे शेरू. वाघ्या ये. का रे उशीर झाला? उशीर का झाला? परीक्षा होती. अच्छा परीक्षा होती काय? तुला माहीत नव्हतं? अचानक सरप्राईज परीक्षा वाटतो. सरप्राईज एकदम. जेवा. तर जेवण वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे आवरून झाल्यानंतर आता की नाही जरा 1-5 मिनटं मी बसणार आहे. म्हणजे माझं एडिटिंगचं काम बाकी आहे. पण एक गोष्ट तुमचे शेअर करायची, एक आनंदाची बातमी जी कुणालने आम्हाला मगाशी जेवता सांगितली, म्हणजे तुमच्यापर्यंत पण पोचवते. तोच सांगेल तुमच्याशी शेअर करेल तोच. तर कुणाल की नाही त्याच्या कोर्सबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे. म्हणजे तो जो ग्राफिक डिझाईनचा कोर्स करत होता ना त्या कोर्सबद्दल, त्याच्यात एक्झाम होती ना. बोला काय बोलू मग. झाला कोर्स म्हणता अजून काय बोलला त्या. म्हणजे आता पुन्हा क्लासला नाही जायचंय ना. एक्झाम शेवटची होती. म्हणजे अचानक घेतलेली एक्झाम ही. तर म्हणजे ते हे करावं लागतं ना, शेड्यूल करावं लागतं एक्झाम. आणि आता ते बाकी त्यांचं काय तर मिळेल ना तुला सर. हां सर्टिफिकेट भेटेल. आणि दुसरं काय? सर्टिफिकेट. अच्छा हां हां. लगेच नाही भेटणार. म्हणजे पूर्ण झालं तर 2 कोर्स तुझे पूर्ण झाले ना आता कम्प्लीट. मग आता उद्यापासून काय घरी? घरी बसून अभ्यास करणार. हां जॉबसाठी. वा अरे वा. खूप अडचणीतून कुणाचं जे कोर्सचं आहे ना ते पूर्ण झालेलं आहे. लॉकडाऊनच्या नंतर बऱ्याच अडचणी आल्या होत्या त्या शिक्षणामध्ये. म्हणजे आज फायनल झालेलं आहे. कसं वाटतं? मग कुणाच्या जरा खुश आहेत त्या असते, पण जरा कॅमेरा चालू आहे म्हणून जरा ते कमी बोलतील. बोला. काय कमी बोलतील? कशाला कमी बोलू. शिक्षण पूर्ण झालं, त्याचा आनंद आई वडिलांना होतोच आणि तो मलाही झालाय. त्यात काय. मग आता पुढचं जे काय होईल ते आपण सगळ्यांना सांगायचं ना नंतरला. म्हणजे आमच्या बऱ्याचशा गोष्टी ना आता चाललेल्या आहेत. पुढे कसं करायचं ते सगळं विचार आमचा म्हणजे एक 4-5 दिवस झाले त्या दिशेने सगळे प्रयत्न चालू आहेत. आता बघू जे काही होईल ते तुम्हाला सांगेनच. काहीतरी होईल, मार्ग निघेल कुठला. म्हणजे खूप अडचणीतून त्याचं हा जो कोर्स आहे ना खूप अडचणीतून पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला विशेष आनंद होतोय. म्हणजे कसं त्याने ॲडमिशन घेतलं, कसं त्याने ते पूर्ण केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे इकडनं जाणं येणं म्हणजे प्रवास आपल्या इथून. आपण मुंबईला राहिल्या कारणाने आपल्याला हे सगळ्या सवयी नव्हत्या. त्यात तू प्रवास करून वगैरे तरी करून केलं. आणि ते पण 2 कोर्स होते. MSCITचा एक झाला आणि हा एक ग्राफिक डिझाईनचा. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते आमच्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला कसं विशेष कौतुक आहे. आई वडील म्हणून विशेष कौतुक आहे असं. आता बघू याच्या पुढे कसं काय करायचं ते त्याच्या विचाराने सगळं करूया. आता असतोय तो पण तो
आनंद आहे, खूप आनंदाची बातमी आहे. आणि ह्या आनंदाच्या बातमीसाठी संध्याकाळी की नाही एक छानसा पदार्थ मी आज करणार आहे गोडाचा. एक मिठाई मी तयार करणार आहे. आता मी रेसिपी काय तुमच्याही शेअर करत नाही, पण मी बनवीन ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन मी जे काय बनवीन ते, खास कुणालच्या बाबांसाठी. नाही, त्यांनी भरपूर केलं. कुणालच्या बाबांनी खूप म्हणजे केलेलं आहे ते, म्हणजे बोलतात ना ते म्हणजे ऑफ कॅमेरा बोलतात ना तसं आहे ते. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण नाही सांगू शकत, पण जेव्हा काही सांगायच्या असतील ना गोष्ट, मी ती जी वेळ येईल ना तेव्हा मी सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण बरेच जण मला विचारतात कुणालविषयी, खूप खूप कमेंट असतात की कुणाल कोण आहे, कुणाल कोणाचा मुलगा आहे, काय सगळं असं विचारतात. आता मी त्याच्यासमोर बोलते म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की त्याच्या पुढ्यातच आम्ही बोलतोय. सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व सांगूया. हो की नाही? ओके. मग हां, जेव्हा तो स्वतःच्या पायावरती उभा राहील ना त्याच्यानंतर सर्व मी तुमचे शेअर करीन की कसं तो ह्यातून बाहेर पडला आणि कसं तो त्यांनी हे लॉकडाऊनमध्ये जे 2 वर्ष होते ते खूप वाईट होते त्याचे कुणालसाठी पण, आणि कसं त्यातनं तो शिकून तो पुढे आला. बरं थोडंसं का होईना पण तो शिकून पुढे आला नाही, त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. पण म्हणजे एवढं करायला पण खूप कष्ट लागतात आणि ते त्यांनी केलेलं आहे, ह्याचं आम्हाला विशेष कौतुक आहे. तर चला, आनंदाची बातमी संध्याकाळी आम्ही काहीतरी गोडधोड करून साजरी करूया. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि कुणालला सर्वांनी पुढच्या वाटचालीसाठी भरभरून अशा आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या.